घडली आहे। 7 रोजी संध्याकाळी 05 वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली। त्यावेळेस तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे आरपीएफचे जवान आले, थोडी पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली। त्यानंतर 3 जण प्लॅटफॉर्म नंबर 1 चे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते। तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले। त्यातील एकाने नांदोरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली, त्यात एक बसला। त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला, त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला। त्यानंतर ती रिक्षा नांदोरा दिशेकडे निघून गेली असं सीसीटीव्ही दिसत आहे। या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सीसीटीव्हीमध्ये। रामवाडी रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला। तर आमचा असा अंदाज आहे की बहुतेक ते चोरटे असावे, तर त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा। आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीने आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करत आहोत। आता मायन्युटली बघा साहेब, आता येईल हे पहिला आदमी गया भाग पहिला गेला पळत, दुसरा फायर करताना नाही येत का त्याच्यामध्ये? नाही, फायर मागे झाला आहे साहेब, तिकडे झाला, इकडे हे इथले सीसीटीव्ही। हा बघा मागे, हा मागे आहे त्याच्या पिस्तूल।